मोखाडा तालुक्यातील जोगलवाडी येथील आरोग्य सुविधा वेळेवर न मिळाल्याने एका बालकाचा प्रसूती दरम्यान मृत्यू होऊन 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास प्लास्टिकच्या पिशवीत बालकाचे शव घेऊन त्याचे वडील घेऊन आल्याची घटना घडली होती। या घटनेत त्या पीडित महिलेच्या पतीने जाब विचारला होता। त्यावेळी पोलीस यंत्रणेकडून त्याला मारहाण झाल्याचे त्या पीडित युवकाने सांगितले होते। या घटनेनंतर श्रमजीवी संघटना आक्रमक होऊन मोखाड्यातील यंत्रणेवर धडक मोर्चा काढण्यात आला। मोखाडा पंचायत समिती सभागृहात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत बीडीओ, तालुका वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी यांना विचारणा करण्यात आली। त्यावेळी लेखी आश्वासन घेण्यात आले की यापुढे अशी घटना होणार नाही, वेळेत उपचार तसेच काळजी घेतली जाणार, त्याचप्रमाणे कुटुंबाला घरकुल मंजूर करण्यात येईल। तालुक्यातील पीएससी व उपकेंद्र येथे सर्व डॉक्टर कर्मचारी उपस्थित राहतील। प्रत्येक ग्रामपंचायतला वाढीव वृक्षारोपण करण्यात यावे व घरकुल योजनेचे राहिलेले हप्ते वेळेत सोडण्यात येतील असे आश्वासन लेखी स्वरूपात देण्यात आले। यावेळी श्रमजीवी संघटना मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर बांबरे, उपाध्यक्ष रामा होला, माजी अध्यक्ष पांडू मालक, माजी अध्यक्ष गणेश माळी, सचिव रामदास वाघ, नंदू गावित, संदीप पाघारी तसेच संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, मोखाडा, पालघर। आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने या ठिकाणी सर्व टीम उपस्थित आहे। आज गेले अनेक दिवसापासून मोखाडा तालुक्यामध्ये जोगलवाडी खोडाळ्यामध्ये जे प्रकरण उघडकीस आलं होतं, ज्या बाल मृत्यूवर जे प्रकरण गाजलं, आरोग्य विभागाने दुर्लक्ष केला म्हणून त्या मुलाला मृत्युमुखी पडावं लागलं। त्याच्या विरोधात, आरोग्य विभागाच्या विरोधात आज श्रमजीवी संघटनेने तीव्र असं आंदोलन या पंचायत समितीमध्ये केलं। तसेच आम्हाला आता तालुका वैद्यकीय अधिकारी साहेबांनी आम्हाला एक लेखी आश्वासन दिलेलं आहे की माझ्या आरोग्य विभागाकडून आता अशी चूक पुन्हा होणार नाही आणि त्याचं आम्ही लेखी आश्वासन श्रमजीवी संघटना म्हणून आम्हाला दिलेलं आहे। आणि जर त्यांनी ही चुकी पुन्हा जर सुधारली नाही तर आरोग्य विभागाची पुढील दिशा ठरवून प्रेत यात्रा आम्ही नक्की काढू। तसेच CDPO, ज्या बालविकास प्रकल्पाचे CDPO आहेत त्यांनी मदतनीस नियुक्त्या बाहेर केलेल्या आहेत। त्यांना सुद्धा आम्ही आज ठणकावून सांगितलेलं आहे की असा अन्याय कुठेही कुणावरही करू नका। जर असा अन्याय जर झाला तर श्रमजीवी संघटना कदापि सहन करणार नाही। तालुक्यामध्ये अनेक विषय आहेत, अनेक बांबू लागवडीपासून रोपं लागवडीपासून अनेक ग्रामपंचायत रोपं लागवडीपासून आम्ही आज अनेक विषय केलेले आहे। ज्या खोडाळ्याचे कवर कुटुंबियांना जो न्याय आम्ही मागत होतो, आज त्यामुळे त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि स्वतः BDO साहेबांनी कबूल केलेलं आहे की येत्या 15 दिवसात कवर कुटुंबियांना घरकुल मंजूर करून देण्याची त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। म्हणजे आम्हाला लेखी तशी दिलेले आहे आणि ही लेखी आम्ही पाळू। आणि जर त्यांनी याच्या जर काम केलं नाही तर पुढील आम्ही श्रमजीवी संघटना म्हणून दिशा ठरवू। श्रमजीवी संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी, आमचा लढा न्यायासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी लढेंगे, कमाने वाला लूटने वाला। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।